ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला. ताडोबा सफारीला उत्साहात प्रारंभ. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिकांना सफारीत सूट. प्रतिभा धानोरकरांची मागणी मान्य करण्यात आली आहे. सफारीत स्थानिकांना 30% सूट देण्यात आली आहे. पावसाळ्याच्या 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात प्रकल्प बंद ठेवण्यात येतो. आज मोहर्लीच्या सरपंच सुनीता काटकर यांच्या हस्ते सफारीचा प्रारंभ करण्यात आला. मात्र स्थानिकांना सफारीत सूट द्यावी आणि त्यांच्यासाठी आठवड्यातून 1 दिवस सूट द्यावी या मागण्या घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गेटवर ठिय्या मांडला. खासदार धानोरकर यांच्या मागण्यांवर वन विभागाने विचार करत आठवड्यातून 1 दिवस स्थानिक लोकांसाठी आम्ही 30% सूट देण्याचं मान्य केलं असं सांगितलं. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर आणि ताडोबातील उपसंचालकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी. आज आंदोलन झालं आणि मागणी त्यांची होती खासदारची. काय मागणी होती आणि काय तोडगा निघालेला आहे? खासदार मॅडमच्या हे मागणी होता की प्रवेश शुल्क जे आहे ते जास्त वाढवले म्हणून आणि स्थानिकांसाठी काही गाडीच्या टक्केवारी राखीव ठेवण्याबद्दल अशी मागणी होतं. आणि मॅडमला मागच्या 2 दिवसापासून मॅडमला समजून सांगितलं की जे वाढीव झालेले आहे ते 1000 झालेले आहे आणि ते शासनाच्या मंजुरीने झालेले आहे. आणि ते 1000 जे वाढीव झाले त्याच्यात बरीच टक्के स्थानिकांसाठी सरळ सकट जात आहे. जसे की 100 रुपये गाईडला पेमेंट जास्त केलेले आहे आणि गाडीच्या 300 रुपये केलेले आहे. आणि जे कॅमेरा शुल्क जे होतं ते पण आपण माफी देत आहे. ते प्रत्येक कॅमेराचे 250 रुपये होतं. आणि उर्वरित जे पैसे आहे ते फाउंडेशनला जमा होते आणि ते पण स्थानिक लोकांसाठी आणि कन्झर्वेशनसाठी वापरणार आहे. आणि जे विषय होता स्थानिकांसाठी जे राखीव ठेवण्याच्या बद्दल, त्याच्यासाठी ऑलरेडी या टायगर रिझर्वमध्ये स्थानिकांसाठी क्रुझर उपलब्ध आहे. कोलारातून 3 गाडी आणि मोहर्लीतून 4 गाडी, असे 7 गाडी सकाळी आणि दुपारी फेरीला जात आहे. एकूण 30,000 सीट्स लोकलसाठी ऑलरेडी उपलब्ध आहे. त्याच्यात पण आणखीन एक गाडी वाढवण्यात येणार आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, मोहर्ली, चंद्रपूर.